आता पाहूयात गावगावी 24 तास. सोलापूर विधान परिषदेचे आमदार राजेंद्र राऊत यांच्याकडून बार्शी येथील विकास कामांची पाहणी करण्यात आली. राजेंद्र राऊत यांनी बार्शी येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. तसंच राऊत यांनी बार्शी तालुक्यातील विविध विकास कामांसंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. द एशियाटिक सोसायटीच्या बहुचर्चित निवडणुकीत माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी अध्यक्षपदाची निवडणूक शनिवारी मोठ्या फरकानं जिंकली. त्यांच्या एशियाटिक टुमारो पॅनलचाही दणदणीत विजय झाला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहस्रबुद्धे यांना 349 मतं तर त्यांचे प्रतिस्पर्धी माजी खासदार कुमार केतकर यांना 157 मतं मिळाली. मुंबई आणि उपनगर परिसरात पावसानं धुमाकूळ घातलाय. मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला. या जिल्ह्यांमध्ये 6 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्यानं रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिलाय. रायगड जिल्हा प्रशासन तसंच पोलीस प्रशासन सतर्क झाले. पाण्यात अडकलेले नागरिक आणि वाहन चालक यांना मदत करून बाहेर काढण्याचं काम यंत्रणा करते. तसंच नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या. साताऱ्याच्या महाबळेश्वर जवळील नावली गावात भूस्खलनाचं संकट निर्माण झालंय. मुसळधार पावसामुळे नावली गावातील रस्ता, शेतजमीन, घरं खचली आहेत. रस्त्याला मोठ्या भेगानं गेल्या असून गावातील पाण्याच्या टाकीलाही धोका निर्माण झालाय. त्यामुळे नावली ग्रामस्थ प्रचंड भीतीच्या छायाखाली आहेत. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीत पावसानं थैमान घातलं. या वादळी पावसामुळे 24 घरांचं मोठं नुकसान झालंय. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांची पडझड झाली. घरांच्या नुकसानीमुळे अनेकांचे घर उघड्यावर पडलेत. सुदैवानं यात कोणी जखमी अथवा जीवितहानी झाली नाही. पालघरमध्ये खामलोली गावात प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याची उंची वाढवल्यानं पाण्याचा निचरा होत नाही. तसंच अनेकांच्या घरातही पाणी शिरल्याचं समोर आले. रस्त्याची उंची वाढल्यानं पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्यामुळे पाणी घरात शिरल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत. शहापुरातील मुरबाड रस्त्याची अवस्था बिकट झाली. रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचले. या खड्ड्यात 2 महिला दुचाकीवरून पडून जखमी झाल्या. त्यामुळे प्रशासनानं रस्त्याची पाहणी करावी आणि तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली. पालघर तालुक्यात मुसळधार पावसानं जोर धरलाय. काल दिवसभरात 98 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मात्र पालघर शहरात तब्बल 305 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे तालुक्यातील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय. रायगडच्या अलिबाग तालुक्यातील भिलजी गावाला पावसाचा फटका बसलाय. गावातील काही घरांना पुराच्या पाण्यानं वेढलंय. घरांमध्ये पाणी शिरले. गावातील एसटी स्टँड परिसर, मंदिर आणि खालची आळी भागातील 10 घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झालंय. साताऱ्यातील महाबळेश्वरच्या रांजणवाडी गावात कारवर भलमोठं झाड कोसळलं. वादळी पावसामुळे कारवर झाड कोसळलं. या घटनेत सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि युवकांनी तातडीनं दुर्घटनास्थळी धाव घेत झाडांच्या फांद्या तोडून मोठं झाड रस्त्यावरून बाजूला केलं. मावळ तालुक्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलाय. इंगळूण आणि परिठेवाडी या मुख्य रस्ता पावसाच्या पाण्याखाली गेल्यानं 13 गावांचा संपर्क तुटला. स्थानिक नागरिकांना अत्यावश्यक सेवा आणि विद्यार्थ्यांना, शाळा आणि रुग्णांना उपचारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. सांगलीच्या मिरजेत पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी मंत्री सुरेश खाडे यांचे बंधू अशोक खाडे यांचा जाहीर सत्कार सोहळा पार पडला. रामदास आठवले आणि चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अशोक खाडेंचा सत्कार करण्यात आला. मिरज नगरीची कलाकृती आणि वारकरी संप्रदायाची ओळख असणारी वीणा देऊन अशोक खाडेंचा गौरव करण्यात आला. सांगली जिल्ह्यात सर्वदूर पावसानं दमदार हजेरी लावली. पावसाची संततधार कायम असल्यानं कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं शिराळ आणि वाळवा तालुक्यातील छोटे बंधारे पाण्याखाली गेले. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी इथं वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातला. या वन्य प्राण्यांनी 3 एकरावर लागवड केलेल्या हळदीचं मोठं नुकसान झालं. लाखो रुपयांचा खर्च उभं केलेलं पीक उद्ध्वस्त झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला. दुर्गातील भुईबावडा घाटात दरड कोसळल्यानं मातीचा ढिगारा रस्त्यावर आला. या ठिकाणी दरड कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे काही भागातील माती काढून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. पुणे आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून संयुक्त दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली. HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येते. 1 जुलैपासून नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांकडून प्रत्येकी 1000 रुपयांचा दंड आकारला जातो. नाशिकमधील चांदवड लासलगाव रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं फिल्मी स्टाईलनं पाठलाग करून गांजाची अवैध वाहतूक करणारी कार पकडली. या कारवाईत 32 किलो गांजा आणि कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी 3 अटक करण्यात आली. वाशिम जिल्ह्यातील मंगळुरूपीर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं मोठी कारवाई केली. या कारवाईत प्रतिबंधित विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला. 20 पेट्यांमधील 504 बाटल्या विदेशी मद्य आणि वाहनांसह एकूण 4,85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अहिल्यानगरात गंभीर गुन्ह्यातील आरोपींना बोलावून पोलीस परेड मैदानात समुपदेशनाचा कार्यक्रम घेतला। या समुपदेशनासाठी 220 रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी हजेरी लावली। या 220 जणांना पोलीस अधीक्षक यांनी मार्गदर्शन करत गुन्हेगारी निवृत्तीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला। स्वारगेट बस स्थानकावर बसची वाट पाहत असलेल्या एका महिला आणि 8 वर्षीय मुलीकडे अश्लील हावभाव करून मुलीला पैसे देण्याचा प्रयत्न करणाऱ्या 49 वर्षीय व्यक्तीला स्वारगेट पोलिसांनी अटक केली। महिलेनं आरडाओरड केल्यानंतर उपस्थित नागरिकांनी संशयिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। अश्लील जाहिरातींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। या कारवाईसाठी तज्ज्ञ समितीची मंत्री शेलार यांनी घोषणा केली। तसंच कोणत्याही स्वरूपाच्या जाहिरातींविरोधात सरकारची भूमिका अत्यंत कठोर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ इथं रेल्वेच्या वॉटर फिल्टर हाऊसमध्ये ड्युटीवर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली। हल्लेखोरानं लोखंडी पट्टीने कर्मचाऱ्याच्या डोक्यावर वार करत हत्या केली। या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली। छत्रपती संभाजीनगर शहरातील चेलीपुरा भागात जुन्या वादातून भाजीपाला विक्रेत्याची तलवारीनं गळा चिरून हत्या केली। या घटनेनंतर संभाजीनगर गुन्हे शाखेच्या पथकानं आरोपीला तात्काळ अटक केली। मात्र त्यावेळी मुख्य आरोपी पसार झाला होता। गुन्हे शाखेने तब्बल 9 महिन्यांनी त्याला अटक केली। पुण्यातील एका सराफ व्यावसायिकाची 2,59,00,000 फसवणूक करण्यात आली। कमी मजुरीत दागिने तयार करून देण्याचं आमिष दाखवत तब्बल 185 तोळे शुद्ध सोनं लंपास करण्यात आलं। त्या प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर महापालिकेत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना अधिकाऱ्यांची वाट पाहावी लागू नये यासाठी महापालिका आयुक्तांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय। मनपाच्या सर्व अधिकाऱ्यांना दररोज दुपारी 3:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत कार्यालयात उपस्थित राहणं बंधनकारक करण्यात आलं।